महानगरपालिकेने हा शहराला बाजारपेठेला स्टेशन भागातून जोडणारा हा जो मुख्य रस्ता आहे, काटोण खंडोबा रोड या नावाने ओळखला जातो. हा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. ते अतिशय अरुंद रस्ता होता आणि रेल्वे स्टेशन परिसरातील वसाहती, रेल्वे प्रवास करणारे नागरिक यांना शहरात जाण्यासाठी लोखंडी पूल, सक्कर चौक तिकडनं हायवेवरून जावं लागायचं. शाळेतले मुलं, वृद्ध नागरिक, महिला आणि तिकडनं अपघाताची शक्यता जास्त असल्यामुळे महानगरपालिकेने 1-1.5 वर्षापूर्वी शासकीय योजनेमधून हा रस्ता घेतला. हा डेव्हलपमेंट प्लॅनला हा 15 मीटर रुंदीचा रस्ता आहे. रुंदीकरणासह मजबूतीकरण आणि पूर्ण नवीन रस्ता हा करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. आपण पाहतो आज या ठिकाणी 70% रस्त्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि या रस्त्याला दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही होते. त्याकरता महानगरपालिकेने शासकीय मोजणी करून हद्दी खुणा निश्चित केल्या आणि ज्यांचे अतिक्रमण होते त्यांना यापूर्वी वेळोवेळी सूचनाही दिलेल्या होत्या. आणि आज आपण पाहतोय काटोण खंडोबा मंदिरासमोर संजय नगर ही वसाहत आहे. ही जागा महानगरपालिकेची आहे. त्या जागेतील काही कच्ची पक्की घरे होती. त्या नागरिकांनी यापूर्वी आम्हाला सहकार्य केलेलं होतं. आता त्या ठिकाणी आपण पाहतोय गटरचं काम थांबलेलं आहे आणि त्या नागरिकांना आम्ही मागच्या आठवड्यात सूचना दिलेल्या होत्या, प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं होतं आणि आज नागरिकांच्या सहकार्याने हे अतिक्रमण आम्ही आज निष्कासित करीत आहोत आणि मग इथून पुढे रस्त्याचं काम पूर्ण वेगानं सुरू होईल आणि हा रस्ता आयुर्वेद कॉलेजच्या कॉर्नरवर जो पूल आहे सीना नदीवरचा, तिथपर्यंतचं काम आम्हाला येत्या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यापूर्वी संपवून नागरिकांना हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यायचा आहे. यासाठी आम्हाला नागरिकही सहकार्य करत आहेत आणि हे टप्प्याटप्प्याने काम आता पुढे जाईल आणि हा रस्ता लवकर पूर्ण केला जाईल.